तर आजच्या लेक्चरला आपण आपला जो लास्ट युनिट आहे दॅट इज कंटिन्युअल सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्रिन्सिपल्स म्हणजेच CSI प्रिन्सिपल्स. ओके, हा जो काय चॅप्टर आहे किंवा हा जो लास्ट युनिट आहे आपण तो आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, सो वन बाय वन त्यातले जे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करूया. त्यातला जो सर्वात फर्स्ट पॉईंट आहे तो आहे कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट. हा जो काय कंप्लीट कन्सेप्ट आहे त्याचं इंट्रोडक्शन. ओके, म्हणजे CSI प्रोसेस काय असते याचे इंट्रोडक्शन त्यांनी फर्स्ट पॉईंटमध्ये दिले. बघा, Continuous Service Improvement CSI deals with measures to be taken to improve the quality of service by learning from past success and failures. CSI प्रोसेस म्हणजे काय असतं, अशा ॲक्शन्स किंवा आपल्या सर्व्हिसमध्ये अशी आपण इम्प्रूव्हमेंट करतो. कशाच्या बेसिसवर इम्प्रूव्हमेंट करतो किंवा कशाच्या बेसिसवर त्या ॲक्शन्स आपण कॅरी आउट करतो, तर आपला जो पास्ट एक्सपिरियन्स आहे मग तो एक्सपिरियन्स भलेही फेल्युअरच्या रिलेटेड असेल किंवा तुमच्या सक्सेसच्या रिलेटेड असेल. ओके, आपला जो आपल्या सर्व्हिसच्या रिलेटेड जो आपला पास्ट एक्सपिरियन्स आहे त्याचा यूज करून आपण काय करतो किंवा त्याच्यापासून काहीतरी शिकून आपण काय करतो, आपण जे आपली कंप्लीट सर्व्हिस असते त्याच्यामध्ये काय करतो, इम्प्रूव्हमेंट करतो किंवा सर्व्हिसच्या क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करतो. कशाच्या बेसिसवर, तर पास्ट एक्सपिरियन्सच्या बेसिसवर आपण करंट जी काय सर्व्हिस आहे त्या करंट सर्व्हिसमध्ये इम्प्रूव्हमेंट करतो. यालाच आपण काय म्हणतो, कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस, म्हणजेच काय CSI प्रोसेस. ओके, समजलं कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस काय असतं. बघा, कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्रोसेसच्या नंतर त्याचा मेन पर्पज काय आहे ते त्याने सांगितलंय. द पर्पज ऑफ CSI प्रोसेस इज टू अलाइन अँड रिअलाइन IT सर्व्हिसेस टू द चेंजिंग नीड्स बाय आयडेंटिफाईंग अँड इम्प्लिमेंटिंग इम्प्रूव्हमेंट्स टू द चेंजिंग बिझनेस नीड्स. ओके, त्याने काय सांगितले, आपल्या ज्या IT सर्व्हिसेस असतात त्या IT सर्व्हिसेसना अलाइन करणं किंवा रिअलाइन करणं कशासोबत, तर कस्टमरच्या ज्या चेंजिंग नीड्स आहेत किंवा कस्टमरच्या ज्या बदलणाऱ्या गरजा आहेत त्याच्याप्रमाणे तुमच्या IT सर्व्हिसला अलाइन करण्याचं काम कोण करतं किंवा अलाइन करण्याचं काम हे काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा मेन मोटो आहे CSI प्रोसेसचा. ओके, समजलं CSI प्रोसेस म्हणजे काय असतं. बघा, कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस म्हणजे काय असतं, तर आपण आपली जी करंट सर्व्हिस आहे त्या करंट सर्व्हिसला इम्प्रूव्ह करतो. कशाच्या आधारे, तर जे आपले पास्टमधले जे एक्सपिरियन्स आहेत, मग ते एक्सपिरियन्स सक्सेसमध्ये असू देत किंवा एक्सपिरियन्स तो फेल्युअरचा असू देत, त्या एक्सपिरियन्सपासून काहीतरी आपण शिकून आपल्या करंट सर्व्हिसना आपण काय करतो, इम्प्रूव्ह करतो किंवा करंट सर्व्हिसची क्वालिटी इम्प्रूव्ह करतो. यालाच आपण काय म्हणतो, CSI प्रोसेस म्हणतो. ओके, आणि त्याचा पर्पज पण मी तुम्हाला सांगितला की कस्टमरच्या ज्या गरजा आहेत त्या IT सर्व्हिस सोबत अलाइन करणं किंवा रिअलाइन करणं हा मेन पर्पज आहे CSI प्रोसेसचा. ओके, त्याच्यानंतर त्याने दिलेत काही मोजके ऑब्जेक्टिव्ह दिलेत त्यांनी CSI प्रोसेसचे. ओके, तर बघा, पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, रिव्ह्यू अँड अनालाइज इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन ईच लाईफ सायकल फेज. ओके, CSI प्रोसेस काय करतं की लाईफ सायकलच्या प्रत्येक फेजमध्ये इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत याच्यासाठी काय करतं, रिव्ह्यू करतं किंवा त्याचं अनालायझेशन केलं जातं. ओके, पुन्हा एकदा सांगतो, पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, CSI प्रोसेसमध्ये काय केलं जातं की लाईफ सायकलच्या प्रत्येक फेजमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, लाईफ सायकलच्या प्रत्येक फेजमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात, या ऑपॉर्च्युनिटीज
किंवा इम्प्रूव्हमेंट अपॉर्च्युनिटीज शोधण्यासाठी ते काय करतात, रिव्ह्यू किंवा त्याला अनालाइज करतात. हे पहिलं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. सेकंड ऑब्जेक्टिव्ह त्यांनी काय सांगितलं बघा, रिव्ह्यू अँड अनालाइज सर्व्हिस लेवल अचीवमेंट रिझल्ट. ओके, रिव्ह्यू अँड अनालाइज सर्व्हिस लेवल अचीवमेंट रिझल्ट. ओके, काय करतं, सर्व्हिस लेवल अचीवमेंट जो रिझल्ट असतो तुमचा, जो सर्व्हिस लेवल मी तुम्हाला सांगितलेल्या मिड लेवल असते, हाय लेवल असते, अशा सर्व्हिस लेवल ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या, प्रत्येक सर्व्हिस लेवलचे जे अचीवमेंट्स आहेत किंवा जे रिझल्ट त्याने अचीव्ह केलेत त्याला अनालाइज करणं आणि रिव्ह्यू करणं हे मेन ऑब्जेक्टिव्ह असतं CSI प्रोसेसचं. ओके, थर्ड ऑब्जेक्टिव्ह बघा त्यांनी काय सांगितलंय, इम्प्रूव्ह कॉस्ट इफेक्टिव्हनेस ऑफ डिलिव्हरिंग IT सर्व्हिसेस विदाउट सॅक्रिफाईंग कस्टमर सॅटिस्फॅक्शन. त्याने काय सांगितलंय, थर्ड ऑब्जेक्टिव्ह, इम्प्रूव्ह कॉस्ट इफेक्टिव्हनेस म्हणजे काय, तुमच्या प्रोडक्टला किंवा तुमच्या IT सर्व्हिसला कॉस्ट इफेक्टिव्ह बनवणं, हे काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहे CSI प्रोसेसचं. ओके, तुमच्या कुठल्याही IT सर्व्हिसना कॉस्ट इफेक्टिव्ह बनवणं. ओके, आणि अजून मेन त्यांचा मोटो काय आहे की कस्टमरच्या ज्या कोणत्या नीड्स आहेत किंवा कस्टमरच्या ज्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे त्याच्यामध्ये कुठेही सॅक्रिफाईस झालं नाही पाहिजे आणि तरीही तुमचा प्रोडक्ट कसं असलं पाहिजे, कॉस्ट इफेक्टिव्ह बनला पाहिजे. हे काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहे CSI प्रोसेसचं. ओके, फोर्थ ऑब्जेक्टिव्ह आहे आयडेंटिफाय अँड इम्प्लिमेंट इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज टू इम्प्रूव्ह IT सर्व्हिस क्वालिटी. ओके, काय सांगितलं त्यांनी, तुमच्या ज्या IT सर्व्हिस आहेत ओके त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट केल्या जातात त्या ॲक्टिव्हिटीजना आयडेंटिफाय करणं आणि त्याला ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करणं. ओके, हे काय असतं, मेन ऑब्जेक्टिव्ह असतं CSI प्रोसेसचं. ओके, आणि फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह काय, एन्श्योर ॲप्लिकेबल क्वालिटी मॅनेजमेंट मेथड आर यूज टू सपोर्ट कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट ॲक्टिव्हिटीज. ओके, तुमच्या कंप्लीट प्रोसेसमध्ये क्वालिटी मॅनेजमेंटच्या ज्या मेथड्स आहेत त्या ॲप्लिकेबल मेथड्स यूज करतोय किंवा यूज केल्या जातात याची खात्री करून घेणं, हे काय असतं CSI प्रोसेसचं मेन ऑब्जेक्टिव्ह असतं. ओके, मी तुम्हाला CSI प्रोसेस म्हणजे काय असतं ते सांगितले, त्याच्यानंतर त्याचा मेन पर्पज काय होता हेही सांगितले. आता त्यांचे 5 ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला एक्सप्लेन केले. ओके, पुन्हा एकदा सांगतो, लाईफ सायकलच्या प्रत्येक फेजमध्ये अपॉर्च्युनिटीज, इम्प्रूव्हमेंट अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत यांना अनालाइज करणं हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस लेवल अचीवमेंट आहेत किंवा त्याच्यापासून जे मिळालेले रिझल्ट आहेत त्या रिझल्टना अनालाइज करणं किंवा रिव्ह्यू करणं हे सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे CSI प्रोसेसचं. थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय, तुमच्या IT सर्व्हिसेसना कॉस्ट इफेक्टिव्ह बनवणं. पण कसं, कस्टमरचे जे सॅटिस्फॅक्शन आहे त्याला कुठेही सॅक्रिफाईस न करता तुमच्या कंप्लीट IT सर्व्हिसला कॉस्ट इफेक्टिव्ह बनवणं, हे काय थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे CSI प्रोसेसचं. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह काय आहे की तुमची क्वालिटी जी आहे IT सर्व्हिसची ती इम्प्रूव्ह करणं. कशा थ्रू इम्प्रूव्ह करणं, तर ज्या इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कोणत्या आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं प्रोसेसमध्ये, हे आहे त्याचं फोर्थ ऑब्जेक्टिव्ह. आणि फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह आहे की ज्या मेथड्स तुम्ही प्रोसेसमध्ये यूज करताय तुमच्या किंवा IT सर्व्हिस डिलिव्हर करताना यूज करताय त्या मेथड्स किंवा त्या क्वालिटी ज्या मॅनेजमेंट मेथड्स आहेत त्या मेथड्स ॲप्लिकेबल मेथड्स आहेत की नाही हे याची एकदा खात्री करून घेणं, हे काय असतं सर्व्हिस इम्प्रूव्हमेंटचं फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह आहे. असे 5 ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन केले. ओके, सो आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे CSI अप्रोच. ओके, आता CSI अप्रोच मध्ये तुम्हाला टोटल 5 पॉइंट्स कन्सिडर करायचे. ओके, आता CSI अप्रोच मध्ये ऍक्च्युअल मध्ये आहे का ही कन्सेप्ट की तुमच्या ज्या प्रोसेसचं जे मोमेंटम आहे ते कंटिन्यू कसं ठेवता येईल याच्यासाठी जे काय तुम्ही बाकीचे प्रोसेस करणार आहात किंवा जे काय प्रयत्न करणार आहात, सो दॅट इज युअर CSI अप्रोच. तर तुमचा व्ह्यू काय असेल, तुम्हाला तुमच्या कंप्लीट IT सर्व्हिसेसचा जो फ्लो आहे किंवा जो मोमेंटम आहे ते ब्रेक न करता तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आहे.
मग अशा कंडिशन्स मध्ये तुम्ही कोणता अप्रोच फॉलो कराल? सो दॅट इज युअर CSI अप्रोच, कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रुव्हमेंट अप्रोच. ओके. सो बघा त्याच्यामध्ये त्यांनी 5 पॉइंट्स तुम्हाला दिले. सो CSI अप्रोच ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करताय किंवा CSI अप्रोचला तुम्ही ज्यावेळेस कन्सिडर केलं जातं किंवा त्याला ज्यावेळेस तुम्हाला समराइज करायचं असतं त्यावेळेस तुम्ही पहिलं जो पॉइंट आहे ते काय बघता? व्हॉट इज द विजन. ओके, की तुमच्या ऍक्च्युअल जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसचं विजन काय आहे. ओके, म्हणजेच काय, तुमच्या कंप्लीट बिझनेसचे गोल्स कोणते आहेत, तुमच्या बिझनेसचं मिशन काय आहे, हे काय आहे. CSI अप्रोच ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करता त्यावेळेस पहिली ही गोष्ट तुम्हाला कन्सिडर करावी लागते की तुमच्या मेन ऑर्गनायझेशनचं विजन किंवा मेन ऑर्गनायझेशनचा मोटो कोणता आहे. व्हॉट इज द विजन ऑफ युअर ऑर्गनायझेशन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो CSI अप्रोच कन्सिडर करताना तुम्हाला पॉईंट कन्सिडर करावा लागतो तो म्हणजे वेअर आर वी नाव. ओके, आत्ता आपण कुठे आहोत, आत्ता आपण कोणत्या फेजला आहोत. ओके, म्हणजेच काय, बेसलाईन असेसमेंट जे असतं. ओके, की आपण आत्ता कोणत्या बेसच्या किंवा कोणत्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचलोय, आपली आत्ताची कंडिशन काय आहे हे ओळखणं CSI अप्रोच मध्ये गरजेचं असतं. पहिल्या अप्रोच मध्ये काय कंडिशन सांगितली होती की विजन तुम्हाला माहिती असणं, विजन मोटो काय आहे हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आत्ता आपण कुठलं आहे म्हणजे आपण बेसलाईन काय आपली हे ओळखणं गरजेचं असतं. थर्ड पॉईंट मध्ये सांगितलंय वेअर डू वी वॉन्ट टू बी. म्हणजेच काय, आपले मेजरेबल टार्गेट्स कोणते कोणते आहेत हे ओळखणं गरजेचं असतं. जर तुम्हाला CSI अप्रोच फॉलो करायचं असेल तर पहिल्यांदा विजन काय ते माहिती असलं पाहिजे. सेकंड, आत्ता आपली बेसलाईन काय म्हणजे आपण आत्ता कोणत्या प्लॅटफॉर्मवर, आपली सध्याची कंडिशन काय हे ओळखणं गरजेचं असतं. थर्ड स्टेपला आपल्याला सध्याची कंडिशन ओळखून झाली की आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे आपलं मेजरेबल टार्गेट काय आहे हे ओळखणं गरजेचं असतं. फोर्थ जे तुम्हाला अप्रोच मध्ये कन्सिडर करावं लागतं, हाऊ डू वी गेट देअर. म्हणजे काय, आपल्याला ते टार्गेट पर्यंत कंप्लीट करायचं आहे पण आपण तिथपर्यंत कसं पोहोचू याचा विचार करणं, दॅट इज युअर CSI अप्रोच. ओके, म्हणजेच काय, आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या प्रोसेसेस किंवा कोणत्या कोणत्या इम्प्रूव्हमेंट प्रोसेसेस आपल्याला फॉलो कराव्या लागतील. ओके, हा आहे तुमचा फोर्थ अप्रोच. आणि फिफ्थ अप्रोच आहे डिड वी गेट देअर. म्हणजेच काय, आपण त्या फेज पर्यंत जवळ पोहोचलो की आपण तिथपर्यंत ऍक्च्युअल मध्ये पोहोचलोय की नाही याचं मेजरमेंट करणं किंवा त्याचा मॅट्रायसिस फिक्स करणं. असे 5 ह्या जर तुम्ही मोमेंटम, तुम्हाला जर तुमच्या कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंटचं मोमेंटम जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर तुम्हाला या 5 गोष्टींना किंवा 5 ज्या कन्सेप्ट आहेत त्यांना फॉलो करणं मस्ट असतं. ओके, पहिला अप्रोच होता की आपलं विजन काय असतं. सेकंड अप्रोच होता आपण आता सध्याची कंडिशन काय आहे किंवा आपण सध्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहोत. थर्ड, आपलं मेन आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे म्हणजे आपले मेजरेबल टार्गेट्स कोणते कोणते आहेत. फोर्थ, आपल्याला कोणत्या ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रोसेसेस फॉलो करावे लागतील. ओके, म्हणजेच आपण तिथपर्यंत कसं पोहोचू शकतो. आणि फिफ्थ, आपले मेजरमेंट्स किंवा आपलं रिझल्ट्स काय आपल्याला मिळाले. ओके, किंवा आपण त्या मेट्रिसेस पर्यंत पोहोचलो की नाही हे. ओके, हे 5 पॉइंट्स तुम्हाला CSI अप्रोच मध्ये कन्सिडर करावे लागतात. ओके, सो पहिल्या पॉइंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की इंट्रोडक्शन पार्ट जो होता तो सांगितला. सेकंड पॉइंट मध्ये मी तुम्हाला 5 ऑब्जेक्टिव्ह सांगितले आणि थर्ड पॉइंट मध्ये मी तुम्हाला CSI अप्रोच मध्ये जे 5 पॉइंट्स असतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले की आपल्याला जर कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट हा जे काय मोमेंटम आहे हे मोमेंटम फिक्स करायचं आहे किंवा तुम्हाला कंटिन्युअस सर्व्हिस जो मोमेंटम आहे तो तुम्हाला ब्रेक कुठे होऊन द्यायचा नाहीये, तर तुम्हाला काय करायला लागतात, ह्या 5 गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. ओके, त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे CSI अँड ऑर्गनायझेशनल चेंज. काय सांगितलं त्यांनी, CSI अँड ऑर्गनायझेशनल चेंज. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, इम्प्रूव्हिंग सर्व्हिस मॅनेजमेंट is to embark upon the organizational change program. ओके, त्याने काय सांगितलंय, and many organizational change program fail to achieve desired results. ओके, त्याने काय सांगितलंय, CSI प्रोसेस आणि ऑर्गनायझेशनल चेंज जे काय आहेत
ओके. सो CSA अप्रोच आणि ऑर्गनायझेशनल चेंज याच्यामध्ये किंवा सर्व्हिस मॅनेजमेंट याच्यामध्ये काय नेमकं रिलेशन आहे हे त्यांनी या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितले. ओके. जर तुम्हाला तुमचं सर्व्हिस मॅनेजमेंट ओके म्हणजेच तुम्हाला जे ऑर्गनायझेशनल तुमचे जे चेंजेस होत आहेत ते चेंजेसना कंट्रोल करायचं आहे किंवा त्या चेंजेसच्या रिलेटेड जे तुम्हाला रिझल्ट्स आहेत ते जर अचीव्ह करायचे आहे तर तुम्हाला CSI प्रोसेस फॉलो करावी लागते. ओके. आणि काय असतं खूप साऱ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या त्यांचे ऍक्च्युअल रिझल्ट अचीव्ह त्यांना होत नाहीत किंवा ते फेल होतात ऍक्च्युअल रिझल्ट किंवा ऍक्च्युअल तुमचा जो मेन टार्गेट आहे ते अचीव्ह करताना. ते का तसं होतं कारण ते ऑर्गनायझेशनल जे चेंज असतात किंवा सर्व्हिस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते सर्व्हिस मॅनेजमेंट आणि जे CSI प्रोसेस आहे यांच्यामध्ये प्रॉपर त्यांचं कसं कोऑर्डिनेशन होत नाही. ओके. त्याच्यामुळे त्यांना हे असे इश्यू फेस करावे लागतात. ओके. त्यांनी काय सांगितलं बघा याच पॉईंटमध्ये सक्सेसफुल ITSM रिक्वायर्स अंडरस्टँडिंग द वे इन विच वर्क इज डन and putting place program of change within the IT organization. ज्या तुमच्या सक्सेसफुल IT रिक्वायरमेंट्स आहेत ते ITSM सक्सेसफुल कधी होऊ शकतं किंवा त्याचे तुम्ही ज्या वेळेस तुम्ही कोणतं काम कोणत्या वेनं कंप्लीट करू शकता हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही कसं व्हाल ITSM मध्ये सक्सेसफुल होऊ शकाल किंवा तुमची जी सर्व्हिस मॅनेजमेंट आहे तुमचं किंवा जे ऑर्गनायझेशनल चेंजेस आहेत ते चेंजेस करताना तुम्ही कुठेही फेल होणार नाही. ओके. म्हणजेच काय त्याने काय सांगितलंय तुम्ही कोणतं काम कुठल्या वेने करायचं ओके किंवा कोणतं काम कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला कुठला वे फॉलो करावा लागेल हे डिसाईड करताना तुम्हाला आलं किंवा तुम्ही हे सक्सेसफुली डिसाईड केलात तर तुम्ही सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये कधीही फेल होणार नाही किंवा तुम्ही रिझल्ट्स ऑब्टेन करताना कधीही फेल होणार नाही. ओके. त्याच्यानंतरचा जो त्याने पॉईंट सांगितलाय हा होता आपला CSI आणि ऑर्गनायझेशन चेंज हा पॉईंट होता. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे तो आहे ओनरशिप. ओके. ओनरशिप मध्ये काय सांगितलंय बघा द प्रिन्सिपल ऑफ ओनरशिप इज फंडामेंटल टू एनी इम्प्रूव्हमेंट स्ट्रॅटर्जी. ओके. ओनरशिप हा फंडामेंटल अस्पेक्ट आहे कशासाठी तुम्ही कुठलीही तुमची इम्प्रूव्हमेंट स्ट्रॅटर्जी असू देत तर ओनरशिप हा त्याच्यासाठी काय आहे फंडामेंटल अस्पेक्ट आहे. ओके. सो त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा CSI इज अ बेस्ट प्रॅक्टिस अँड वन ऑफ द कीज टू सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन to ensure that the specific manager CSA manager is accountable for ensuring best practice adopted. काय सांगितलंय CSI जी काय तुमची कंप्लीट प्रोसेस आहे ती कंप्लीट प्रोसेस किंवा त्याचं CSI ही बेस्ट प्रॅक्टिस आहे किंवा बेस्ट की आहे तुम्हाला सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा तुमच्या CSI मॅनेजरला जर करायचं असेल तर CSI काय आहे बेस्ट प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठी. ओके. त्याच्यानंतरचा जो का तुमचा पॉइंट आहे तो आहे CSI रजिस्टर. ओके. त्या रजिस्टरमध्ये काय काय त्याने सांगितलं जातं म्हणजेच काय केलं जातं तुमच्या ज्या इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटीज CSI रजिस्टरमध्ये काय केल्या जातात कॅटेगराइज केल्या जातात किंवा काय डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये ठेवल्या जातात. ओके. मग ते CSI रजिस्टर आहे काय ते तुम्ही पहिल्यांदा बघा. ओके. त्याने काय सांगितलं बघा CSI register is important when CSI register is kept record all of improvement opportunities. ओके. त्याने काय सांगितले CSI register जे काय असतं ते काय इम्पॉर्टंट असतं तर तुम्हाला तुम्ही ज्या इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या कॅटेगराइज्ड इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटीजना रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुम्हाला काय असतं CSI रजिस्टर इम्पॉर्टंट असतं. मग त्याचा फॉर्मॅट कसा असतो त्याच्यामध्ये कोणत्या टाईपची इम्प्रूव्हमेंट केले हा एक कॉलम येतो. त्याच्यानंतर कॉस्ट किती आहे त्याची हा एक कॉलम येतो. त्याच्यानंतर त्याची बिझनेस व्हॅल्यू काय आहे हा एक कॉलम येतो. त्याच्यानंतर त्याची IT व्हॅल्यू काय आहे हा एक कॉलम येतो. टोटल या सगळ्याची टोटल काय येते हा एक कॉलम येतो. आणि त्याच्यानंतर लास्ट जो पॉईंट येतो
तो म्हणजे डिपेंडन्सीज कोणत्या कोणत्या होत्या हा त्याच्यामध्ये कॉलम येतो. ओके, CSI रजिस्टर मध्ये काय येतं, पहिलं सिरियल नंबर येतं, सेकंड कोणत्या इम्प्रूव्हमेंट करणार आहोत इम्प्रूव्हमेंट हा कॉलम येतो, थर्ड कॉस्ट कोणती आहे किंवा कॉस्ट किती आहे त्या इम्प्रूव्हमेंटची हा एक कॉलम येतो, फोर्थ बिझनेस व्हॅल्यू काय आहे त्याची हा एक कॉलम येतो, फिफ्थ IT व्हॅल्यू काय आहे हा एक कॉलम येतो, या सगळ्या व्हॅल्यूची टोटल काय आहे हा एक कॉलम येतो, आणि सेव्हन्थ त्याच्यामधल्या डिपेंडन्सीज कोणते कोणते आहेत हा एक कॉलम येतो. ओके, सर अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असतं CSI रजिस्टरचं. CSI रजिस्टरचं काम काय असतं मेन, की तुमच्या ज्या इम्प्रूव्हमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत त्या इम्प्रूव्हमेंट अपॉर्च्युनिटीजला कॅटेगराइज करून डॉक्युमेंटेड फॉर्ममध्ये किंवा रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ठेवणं. सो दॅट इज द मेन पर्पज ऑफ CSI रजिस्टर. ओके, त्याच्यानंतरचा आपला जो नेक्स्ट जो काय पार्ट आहे तो आहे एक्सटर्नल अँड इंटरनल ड्रायव्हर्स. ओके, एक्सटर्नल ड्रायव्हर्स कोण असतात, आपले जे कस्टमर्स आहेत ते काय असतात एक्सटर्नल ड्रायव्हर्स त्यांना आपण म्हणतो. कारण ते जर तुमचं प्रोडक्ट विकलं गेलं नाही, त्यांनी जर परचेस केलं नाही तर काय असतं तुमचे ऑर्गनायझेशन चालू शकत नाही. मग एक्सटर्नल ड्रायव्हर कोण झाले, तुमचे कस्टमर्स झाले ज्यांच्यामुळे तुमचा बिझनेस चालतोय. ओके, आणि इंटरनल ड्रायव्हर्स म्हणजे कोण झाले, तर या सगळ्या तुमचा जो स्टाफ असतो तो, तुमची जी मॅनेजमेंट असते ती, ओके, या सगळ्या गोष्टी किंवा तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर असतात ते सगळं, हे सगळं काय झाले इंटरनल ड्रायव्हर्स झाले. इंटरनल ड्रायव्हर्स म्हणजे काय, तुम्ही कस्टमरला सर्व्हिस डिलिव्हर करण्यासाठी कोणते कोणते रिसोर्सेस वापरताय, दीज आर इंटरनल ड्रायव्हर्स. ओके, आणि सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर एक्सटर्नली म्हणजे का ऑर्गनायझेशनच्या बाहेरून तुम्हाला कोणतीही लोक मदत करतात किंवा कोणते रिसोर्सेसचा वापर करून तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन चालवताय. ओके, पण ते कसं आहे ऑर्गनायझेशनच्या बाहेर राहून, म्हणजे कस्टमर काय झाले एक्सटर्नल ड्रायव्हर झाले. कस्टमर कसे आहेत, तुमची सर्व्हिस घेत आहेत, ओके, तुमच्याकडून सर्व्हिस घेत आहेत किंवा तुमच्याकडून प्रोडक्ट विकत घेत आहेत, म्हणून तर तुमच्या ऑर्गनायझेशनला प्रॉफिट होतोय आणि तुमचे ऑर्गनायझेशन रन होऊ शकते. ओके, म्हणजेच काय झालं, कस्टमर हे एक्सटर्नल ड्रायव्हर्स झाले तुमच्यासाठी. इंटरनल ड्रायव्हर्स कोण आहेत, तुमच्या प्रोसेसेस असेल, तुमचे रिसोर्सेस असतील, ओके, तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमचा स्टाफ असेल, तर हे सगळे काय इंटरनल ड्रायव्हर्स आहेत. समजलं? तर आजच्या लेक्चरच्या आपल्या कोणते कोणते पॉईंट बघितले, इंट्रोडक्शन ऑफ CSI प्रोसेस, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह होते CSI प्रोसेसचे ते, थर्ड CSI अप्रोच काय होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 पॉईंट सांगितले, त्याच्यानंतर फोर्थ CSI मध्ये CSI आणि ऑर्गनायझेशन चेंज किंवा जी सर्व्हिस मॅनेजमेंट असतं याच्यामध्ये काय रिलेशन आहे हे सांगितलं, फिफ्थ ओनरशिप काय असतं हे सांगितलं, आणि सिक्स्थ CSI रजिस्टर काय असतं हे सांगितलं, आणि सेव्हन्थ एक्सटर्नल आणि इंटरनल ड्रायव्हर कोणाला म्हणतात हे तुम्हाला सांगितलं. जर या कोणत्याही पॉईंटमध्ये 7th पॉईंटमध्ये जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा. ओके, ठीक आहे, थँक्यू.